मुंबईमधील वाढत्या प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावलेत। मुंबईमधील वायू प्रदूषणावर सबब नको असं हायकोर्टाने म्हटलंय। इथिओपियामधील ज्वालामुखीचं कारण देऊ नका असंही हायकोर्टाने फटकारलंय। मुंबई महापालिका राज्य सरकारसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिलेत। वायू प्रदूषणाला कारणीभूत 53 बांधकामांना मुंबई महापालिकेकडून कामं थांबवा नोटीस बजावली गेली आहे। दरम्यान प्रदूषणावरती कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते आपण बघूयात। मागील काही दिवसांपासून मुंबईची दृश्यमानता खालावली आहे। प्रदूषण वाढीसाठी इथिओपियातील ज्वालामुखीचं कारण देऊ नका। हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या प्रभावी उपायांची माहिती द्या। मुंबई पालिका, राज्य सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने भूमिका स्पष्ट करावी। याबाबत अधिक जाणून घेऊयात। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, माधुरी, आपण जर पाहिलं तर मुंबई शहराचं जे वायू प्रदूषण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने काही नियमावली जारी केली होती आणि त्या नियमांचं पालन करा असं सांगण्यात आलं होतं। मात्र काही बांधकामांनी जे नियम दिले होते मुंबई महानगरपालिकेने घालून त्या नियमांचं उल्लंघन केल्याने 53 बांधकामांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावलेली आहे। गेल्या 2-3 वर्षांपासून मुंबई शहराची जी हवेची गुणवत्ता आहे ती ढासळत चाललेली पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणारे जे हे 53 बांधकामांना मुंबई महानगरपालिकेने थेट कामे थांबवा अशीच नोटीस बजावलेली आहे। आणि यामध्ये विविध ठिकाणची इमारतींची विकास कामे असतील, शासकीय विकास कामे आहेत, बेकरी असेल किंवा मार्बल कटर उद्योग असतील, अशा विविध उद्योगांचा यामध्ये समावेश आहे। जी 53 बांधकामे आहेत त्यांना आता कामे थांबवा नोटीस दिली असून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पाण्याची फवारणी असेल किंवा विविध उपाययोजना ह्या केल्या जात आहेत। मात्र ही जी व्यावसायिक बांधकामे आहेत त्यांच्यामुळे जे हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे, मुंबई महानगरपालिकेने जी नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमांचं पालन केलं जात नाही। त्याच अनुषंगाने ह्या 53 बांधकामांना थेट कामे थांबवा अशी नोटीस दिलेली आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेकडून वेळोवेळी प्रकल्प जे आहेत त्यांना धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पत्र्याचं कुंपण उभारा किंवा हिरव्या कपड्याचे आच्छादन करा, पाणी फवारणी करा, राडारोड्याची जी शास्त्रोक्त क्रिया आहे ती साठवणे किंवा ने-आण करणे, बांधकामांच्या ठिकाणी वायू प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसवणे, अशा विविध उपाययोजना ह्या पालिकेकडून राबवल्या जात आहे। मात्र मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असे मुंबई महानगरपालिका वेळोवेळी व्यावसायिक बांधकामांना असेल किंवा संबंधित विभागांना सांगते। मात्र या नियमांचं पालन न केल्या गेल्यामुळेच या 53 बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावलेल्या आहेत, थेट काम थांबवा अशी नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे मुंबई शहराची जी हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे ती येणाऱ्या काळामध्ये उत्तम हवेची गुणवत्ता होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र या बांधकामांमुळे जी हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे त्यामुळे मुंबई शहरातील जे नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आता मुंबई महानगरपालिका येणाऱ्या काळामध्ये काय उपाययोजना या सर्व पार्श्वभूमीवरती पालिकेकडून उपाययोजना सुरू आहेतच। धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।